पहिला बॉल खोलवर टप्पाचा पाठीमागे चालला शॉर्ट थर्मनला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल खात्यामध्ये धाव कोणती मिळणार नाहीये. यस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. यस इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. एक धाव आली. आता मात्र एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. या एका धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. खातं उघडलं जात आहे. पहिली धाव ही धाव फलकावरती ब्रवीम देसाई स्ट्रायकर्स एन वरती पाहायला मिळत आहेत. तानाजी खांडेकर यांचं हे पहिलं षटक. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च झाले. ओव्हर पिच बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि हा झेल पकडला गेला. व्हॉट कॅच. कमालीचा अफलातून झेल टिपला जातोय. ब्रवीम देसाई शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन. रोहित आले नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. एक या आकड्यावरती धावफलक आणि पहिला धक्का एक या आकड्यावरती बसला. तर रोहितला आपण पाहतोय बॅटिंगसाठी स्ट्रायकर्स एन वरती. हो यावेळेस देखील स्विंग एनिमीज डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. तानाजी खांडेकर यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या धाटणीची चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे आणि त्यामुळे संघ देखील आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल बॅकफुटला गेले. पंच केलाय. फोर्स केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत जालू. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. दोन धावा धावफलकावरती. आडवा बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक फक्त आणि फक्त 2 धावांचं. एक विकेट पहिल्या षटकामध्ये. यशस्वी गोलंदाजी तानाजी खांडेकर यांची. आणि आता शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार असा प्रश्न पडला. निश्चितच जालू यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय का हे पाहावं लागेल. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. कारण पहिलं षटक कमी धावांचं आलंय. दुसऱ्या षटकामध्ये देखील तशाच प्रकारे कामगिरी करायचे. जालू आलेत बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये. सेन वरती रोहितला आपण पाहतोय. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. दरम्यान शेवटचं षटक मैदानाच्या आतपरे जालू यांच्यावरती ती जबाबदारी दिली जाते. यस यानंतरचा होणारा सामना वडगाव संघाच्या विरोधामध्ये कसबा बावडाचा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आणि येताना आपली प्रवेश फी देखील सोबत घेऊन यायचे. कसबा बावडा आणि त्याचबरोबर वडगाव संघासाठी हा कॉल असणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आडव्या वाटणे घेण्याचा प्रयत्न झालाय. दरम्यान सिंगल पूर्ण झाले. यस फेकी करा पाहायला मिळाले.
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा खात्यामध्ये आठ. पुन्हा एकदा फंबल झाले, पुन्हा एकदा चुकी. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण झाली. चौथ्या धावेसाठी देखील कॉल दिलाय. चौथी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली. एक चुकी आणि त्या एका चुकीचा भुर्दंड म्हणजे 3 धावा या एक्स्ट्रा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात बहाल केल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर फटका केला, त्यानंतर फेकी केली जालू यांच्या अगदी सेफ हँड्स मध्ये. त्यानंतर जी फेकी चुकीची झाली आणि तिथून धावा मिळायला सुरुवात झाली. आप ट्रॅकर बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जाते. क्षेत्ररक्षक डीप पदून येतात. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, परतलेत. 2 धावा मैदानाच्या आत परिपूर्ण झाल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावफलक. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती. मोठा फटका एकही आलेला नाहीये आणि त्यामुळेच अवसंख्या अतिशय कमी पाहायला मिळते. जय हनुमान स्पोर्ट्स गडमोड शिंगे संघाची कमीत कमी 15 ते 20 धावा. एक मोठा फटका या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. वर पिच बॉल लॉफ्ट केला, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ क्लिअर. 4 धाव्यांसाठी आशुतोष शांबपकरच्या बॅटमधून चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये समोरच्या दिशेमध्ये फलंदाजी करत असताना सर्वाधिक सेफ झोन म्हणून ज्याला मानला जातो त्याच दिशेमध्ये हा फटका केलाय. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॉल बॅटच्या आतली कडा घेतले. यावेळेस एक सिंगल मैदानाच्या आत पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय, परतले. दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकर सेन वरती खेळाडू नाहीये, मात्र विकेट मिळते. परतीचा प्रवास करावा लागेल. 2 षटकांचा केस संपतोय. 14 या आकड्यावरती धावफलक. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 12 मध्ये 15ची गरज. बारा मध्ये 15ची आवश्यकता आहे.
पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न आशुतोष आंबपकरला आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. ऑन फील्ड डिसिजनच ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल आला आशुतोष आंबपकर आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. कोल्हापूर एक्सप्रेस पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताला गेलाय. दुसऱ्या बॉल वरती हुक केलं जात आहे. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट वारंवार आपण पाहिलं तर खेळलं जात आहे. यस, आपण पाहिलं तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता एका छत्रीमध्ये जवळपास 5 जण. एका छत्रीमध्ये ही दोस्ती तुटायची नाही. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न सर विकेट किपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा धाव येते खात्यामध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचते. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. आशुतोष आंबपकरला आपण पाहतोय. यावेळेस देखील स्कूप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातात. 9 चेंडू 12 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. यावेळेस देखील इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना देखील माहिती एकेरी दुहेरी धावेने या धावा बनवल्या जाऊ शकतात आणि तोच प्रयत्न यावेळेस बॅकफुटला गेले. दिशा दिली जाते. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय मात्र थांबवलं जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 या आकड्यावरती धावफलक. आशुतोष आंबपकर या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अकरा धावांची गरज आहे. या चेंडूवरती बॅटची कडा जरूर घेतली होती मात्र विकेट किपर कडून चुकी. डॉट बॉल आलाय. धाव कोणती मिळणार नाही. षटकाची समाप्ती. पहिलं षटक फक्त आणि फक्त 4 धावांचं जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता आहे. पंधरा धावांची गरज आहे. 15 धावा बनवायच्या. 4 धावा आपण बनवल्यात. पहिल्या डावामध्ये 14 धावा बनवल्या गेल्यात. यस, 14 धावा बनवल्या गेल्यात. 2 स्कोरर आहेत. दोन्ही स्कोररने टॅली केलेला आहे. 14 धावा पहिल्या इनिंग मध्ये गेल्यात. सहा मध्ये 11 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती वैभव सुळे यांना आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी वैभव सुळे यांची देखील राहिली. ऑन साइडला टर्न केलाय. फटका यावेळेस केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. रोहित झेल टिपला जातोय. इंद्रजितचा खेळ संपलाय. पहिला धक्का 4 या आकड्यावरती. इंद्रजित बॅक टू दी पवेलियन. जालू आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतपरे. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कच नव्हतं. पाठीमागे चाललाय. शॉट थर्डमॅनला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती. समीर गोसावीला आपण पाहतोय तर स्पायकर सेन वरती धावा आल्या नाहीयेत या मॅच मध्ये.
मॉर्निंग स्पोर्ट सोनदई संघाचा आणि त्यामुळे कुठेतरी पिछाडीवरती आता 4 मध्ये 10 ची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. समीर गोसावी स्ट्रायकर्स एन वरती. मिस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत. चला वडगाव संघ आपला निर्णय करायचा आहे. 3 षटकांचा सामना असेल यानंतरचा. या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली होती विकेट किपर कडून. काही वेळेस ती चुकी झाली. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 6 या आकड्यावरती 2 मध्ये आता 9 धावांची आवश्यकता आहे. टप्पा चांगला राखलाय. थोडासा पाठीमागे शॉर्ट ऑफ लेंथ हिट केला. फलंदाजाच्या अगदी बॉडीच्या जवळून हात खोलायला तितकासा चान्स नव्हता आणि त्यामुळेच फक्त आणि फक्त 1 धाव मिळाले. 6 या आकड्यावरती धावफलक 2 मध्ये 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. विजयाच्या उंबरट्यावरती जय भवानी स्पोर्ट्स गडमुड शिंगीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्विंग अँड अ मिस. डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत धावफलक 6 या आकड्यावरती रोखलं जात आहे. शेवटचा 1 बॉल. 9 धावांची आवश्यकता. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. सामना जिंकलाय जय भवानी स्पोर्ट्स गडमुड शिंगी संघाने. विजय केलाय. निश्चित पराभूत केलाय मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतई संघाला. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता या स्पर्धेसाठी पंच अर्थातच मुकेश शिंदे सर आपल्याला पाहायला मिळतात. एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे. अर्थातच जितके चांगले पंच आहेत तितकेच चांगले खेळाडू आहेत आणि तितकेच चांगले मिमिक्री आर्टिस्ट देखील आहेत. कला आहेत, विविधता. सर रवींद्र जडेजा या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. विविधता आहे त्यांच्याकडे देखील.